नाटकातील कलाकार व त्यांची पात्रे: कृष्णा पल्लवी सराफ, धरा वर्षा काळे, ऋषीराज शारदा इशी, मानव शर्वरी देशमुख, सूरज शुभांगी साबळे, सागर वृषाली गायकवाड, पवन मोहिनी टेगडे, वर्षा चेतना बाविस्कर, सहकलाकार शिल्पा केसापुरे, प्रगती गिट्टे, तसेच बाल कलाकार निकिता बराटे, कनक सुर्वे. तर सादर करीत आहोत नेचर इज फ्युचर, नेचर इज फ्युचर, नेचर इज फ्युचर. लाईव्ह नाही हे रेकॉर्डिंग चालू आहे. अरे तिकडचे इलेक्ट्रिकल वाले नियम बदलतात. वरती का वरती एवढंच आहे माझी प्रगती आणि माझ्या बुद्धीवर पण तू सुद्धा या सर्वांसोबत मिळून त्रास देत आहेस. मला माझ्यासोबत होत असलेल्या सर्व चुकीच्या वर्तणुकीचा हिशोब आहे. मला या सर्वांचे उत्तर हवे आहे.
झाले प्रभू? आम्हा सर्वांना आज अचानक असे का बोलवते आणि तेही असे मानवाने निर्मित केलेल्या आधुनिक वेशभूषेत यायला प्रतिबद्ध केले? ऋषीराज, सांगा यांना या सर्वांना आपण इतक्या तात्काळ का बोलवून घेतले? देवगण, तुम्हा सर्वांवर मानवाने काही आरोप केले आहे. तुम्ही सर्व ब्रह्मसोबत मिळून त्याच्या विरोधात कट कारस्थान करून त्याला त्रास देत आहे. बस त्याचीच चर्चा करायची आहे. चर्चा नाही ऋषीराज, खटल्याची सुरुवाई असे म्हणा. मी बोललो होतो ना, आज आपण सर्व मानवाप्रमाणे करणार आहोत, म्हणून तर अशी वेशभूषा करायला सांगितली. आपणही एक दिवस आधुनिक कपडे घालून बघूयात. कोण तुम्ही? इथे काय करतात? अरे हे का? तूच तर बोलू ना आम्हाला. इतके सारे आरोप केल्यानंतर आम्हाला यावेच लागले. पण मी ओळखले नाही तुम्हाला. चल, तुझी ओळख करून देतो. मी ऋषीराज, म्हणजेच तुम्हा सर्वांचा लाडका नारद. हे मिस्टर सूरज, म्हणजेच आपले सूर्यदेव. हे मिस्टर सागर, म्हणजेच समुद्र. हे मिस्टर पवन, म्हणजेच आपले वायुदेव. ह्या मिस वर्षा, म्हणजेच पाऊस. ह्या मिस धरा, म्हणजेच आपली पृथ्वी. आणि हे आपले क्रिश, म्हणजेच आपले कृष्ण. आणि हो, बाकी तू त्यांना कृष्णा, अल्ला, गुरु नानक, जीजस तुला आवडेल ते बोल. म्हणजे ते मी? अरे बापरे, मी मेलो की काय? तू नाही बोला, आम्हीच तुला भेटायला. अरे असे कसे? तुम्ही अशा कपड्यांमध्ये? होऊच नाही शकत. ही सुटबुट बघून चकित झालास? अरे आम्ही सर्व तुझ्यासारखेच तयार होऊन आलो. म्हटलं बघूया कसे वाटते या सुटबुट मध्ये. विश्वास नाही बसत. हे बघ, मी आधार कार्ड सुद्धा बनवले आणि त्याला माझ्यासोबत लिंकही केलंय. मानव, तू आम्हा सर्वांवर इतका का रुसला आहेस? सांग, तुझ्या काय समस्या आहेत? सूरज बघ, किती तापत आहे. सर्व ठिकाणी 40-48 तापमान. आम्ही काम करायचेच नाही कधी. जर सकाळपासून रात्रीपर्यंत हा गरमी देत राहणार तर शेतकरी पासून कामगारांपर्यंत सर्वच परेशान. उष्माघाताने मृत्यू होत आहे. समुद्राची पातळी वाढत आहे. ग्लासियर्स वितळत आहे. मनुष्य तर मनुष्य, प्राणी आणि वनस्पती यांना देखील याचा त्रास होत आहे. कित्येक जाती लुप्त होत आहेत आणि म्हणून त्या सर्वांचे संवर्धन करून जतन करावे लागत आहे. मी खूप परेशान झालोय याच्या मागण्यामुळे. यात माझा काय दोष? मानव हा इतका हुशार आहे की त्याने माझ्या ऊर्जा निर्मितीचे रहस्य पण उलगडले की मी न्यूक्लिअर फ्युजनचा वापर करून ऊर्जा निर्मिती करतो. आणि मी आजकाल तसाच आहे जसा 1000 वर्षांपूर्वी होतो. मग याला इतके पण कळू नये का की हे सर्व त्याच्या स्वतःच्या चुकीने होत आहे? अरे सर्व माझी चूक कशी असेल? ही धरा कधीही मला शांतीने जगूच देत नाही. कधी लँडस्लाइड तर कधी अचानकच भूकंप. माझे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. आणि हा सागर, याला त्याच्या ठरवलेल्या लिमिटमध्ये राहता नाही येत का? आता तर हा पण घुसखोरी करायला लागला आहे. कधीही सुनामी येते आणि हा माझ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. मग मी कुठे जायचे? मी इतक्या मेहनतीने सर्व उभे करतो आणि हा सर्व अस्तव्यस्त करतो. त्या पक्षाचे तर जितके कौतुक करावे तितके कमीच. तिची येण्याची वेळ सोडून मॅडम कधी येतात. मग तो भर उन्हाळा का असो, अशी बरसते जसा पावसाळा सुरू आहे. इतक्या मेहनतीने मी सर्व शेतीचे काम करतो आणि सर्व पीक होते त्याच वेळी आणि अकाली येऊन माझ्या मेहनतीवर पाणी फिरवते. यात माझी काय चूक आहे? भूकंप हा अचानक होतच नाही. हे तर मानवामुळेच होते. वॉटर एक्सटेन्शन, जिओथर्मल पॉवर प्लांट, वेस्ट वॉटर अँड केमिकल इंजेक्शन वेल आणि असे बरेच काही कारण आहे. मी याला काय करू? याला गॅसेस होता तर हा जेलसील पोथीधारा खातो. माझ्याकडे काय उपाय आहे? मग भूकंप, लँडस्लाइड होणारच ना? हो ना, प्रगती याने करायची.
निसर्गाचे सर्व नियम याने मोडायचे, सर्व चुका याने करायच्या आणि दोष आम्हाला नाही द्यायचा. प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेडिकल वेस्टने आधीच घराला खराब केले. तिचा दम फुटेपर्यंत तिला त्रास दिला जातो आणि आता माझ्या मागे लागलाय. सर्व जलचर प्राणी प्लास्टिकने परेशान झाले आहेत. माझेच तर आहे आणि म्हणून मी जे करत आहे ते योग्यच आहे. अरे माझे माझे काय बोलत आहेस? या पृथ्वी तलावर तुझे काहीच नाही. विसरलास का तू? येताना ना तू काही घेऊन आलेलास, नाही जाताना घेऊन जाणार. खाली हात आया था, खाली हात ही जाएगा. मलाच बोलत आहे. मला माहित आहे तुला पण त्रास होत आहे. तुझे सर्व निर्मितीचे व्यवसाय मी एक एक करून उलगडत आहे ना. आता तर जन्म मृत्यूवर पण मी वर्चस्व मिळवलं आहे. म्हणून तुम्ही सर्व मिळून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी इतका बुद्धिमान आहे की याच्यावर पण मी काही ना काही उपाय नक्की शोधणार. हे सर्व जे होत आहे यात माझी काही चुकी नाही. तू असे कसे बोलतोस? यात तुझी काही चूक नाही. या संपूर्ण सृष्टीचा निर्माता मीच आहे आणि या माझ्या निर्मितीत दडलेले एक एक रहस्य तू शोधून काढत होतास. मला याचा आनंदच होत होता. तुझ्या डोक्यावर एक सफरचंद काय पडले, वाफेने भांड्यावरची प्लेट काय वर झाली, त्यावरून पण तू नवीन नवीन शोध केलेस. ते सर्व बघून मला तुझ्या आणि तुझ्या बुद्धीचा अभिमानच वाटत होता. आता तुला तुझ्या बुद्धीचा गर्व झाला आहे. तुला खरंच वाटतं का यात तुझी काही चूक नाही? चल बघूयात आपण.
करत नाहीस. तुझ्या वागण्यावर अजिबात नियंत्रण नाही. तू बेजबाबदारपणे वागतोस आणि निसर्गाचे नुकसान करतोस. चल तुला दाखवतो मी. त्याची ताई ताजा ताजा फ्रेश भाजीपाला आणला. ठीक आहे ताई, 1 किलो टमाटे द्या, 1 किलो कांदे द्या, 1 किलो बटाटे द्या आणि हो 1 मेथीची जुडी आणि थोडीशी कोथिंबीर पण द्या. द्या ताई पिशवी. मावशी पिशवी नाही माझ्याकडे, तुम्ही कॅरी बॅग मध्येच द्या मला. नाही ताई माझ्याकडं पिशवी कॅरी बॅग ती सरकारनं बंदी केली ना त्याच्यावर. ते प्रदूषण होते म्हणतात की आणि ढोरं जनावरं खाऊन बिमार पडायलेत म्हणून मी आता कॅरी बॅग ठेवत नाही. ताई आता आठवणीला ना पिशवी ठेवत जा सोबत. मावशी द्यायची सर कॅरी बॅग तर द्या, नाही तर शिकवू नका मला जास्त तुम्ही. ओ मैडम जी, इधर आइए. हमारे पास है ताजे और अच्छी सब्जियां और साथ में कैरी बैग भी. वो मौसी नहीं रखती कैरी बैग. काय करू माय, आता कॅरी बॅग शिवाय धंदा भी होत नाही. लोकांना चांगलं काही पटत नाही. अरे ओ मौसी, तुम्हारी अकेली से क्या हो जाएगा? क्या फर्क पड़ेगा?
निसर्गाची. मला मान्य आहे कधी कठीण आहे. मला कलिंगोत्तर लोककविता जगण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी महाभारत सुद्धा रचले. तुझ्यासमोर पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण यांचे उदाहरण सुद्धा होते. पण तू त्यातून काहीच शिकला नाहीस. चुकीची वर्तवणूक ही भरेही तुम्ही नाही केली, पण तुला थांबवण्याचा अधिकार तुमच्याकडे असूनही तुम्ही काहीच नाही केले. तरी तुम्ही त्या पापात बरोबरीने सामील होतात. आणि तसेच तुझे देखील आहे. तू माझ्या या सृष्टीचे नुकसान करशील तर त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. मला या सर्व गोष्टी माहीत आहेत भगवंता. म्हणून तर मी प्लास्टिक रिसायकल, अवॉइड सिंगल यूज प्लास्टिक, एनर्जी कन्झर्वेशन अँड सेव्हिंग, रिन्युएबल एनर्जी या सर्वांचे पालन करत आहे. नक्की मला मूर्ख बनवत आहेस की स्वतःला? तुझा स्वभाव असा आहे की कोणत्याही प्रॉब्लेमचे सोल्युशन शोधणे हा कधी तुझा उद्देशच नसतो. तुला त्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसते. राजकारण हे समाजाच्या हितासाठी करायचे होते. राजकारण आणि समाजकारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण तू राजकारणातून पण बिझनेस करायला लागला आणि राजकारण हे गलिच्छ करून ठेवलेस. म्हणाला तू ते प्लास्टिक रिसायकल अँड बॅन सिंगल यूज प्लास्टिक खरंच ते उपयोगाचे आहे का? यामध्ये तर तुझा मोठा बिझनेस लपलेला आहे. किती दिखावे करणार तू अजून? आणि तुझ्या भाषेत बोलायचे झाले तर मी याला स्कॅम म्हणू का? रिसायकलचा सिम्बॉल आणि त्यातली नंबरिंग सिस्टीम ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे तुझी, तुझे प्रॉडक्ट विकण्यासाठीची. तुलाही माहित आहे फक्त 14% प्लास्टिकच रिसायकल होऊ शकते आणि त्यातले पण 2%च खऱ्या अर्थाने रिसायकल होते. आणि त्या 2% साठी किती पोल्युशन करतोस ते माहित आहे का तुला? 500 मेगावॅटचे 295 थर्मल पॉवर प्लांट एका वर्षात जितके पोल्युशन करू शकतात तितके हे 2% प्लास्टिक पोल्युशन करते. आणि उरलेले प्लास्टिक हे डाऊनसायकल होते आणि ते अधिकच धोकादायक आहे. काय करतोस म्हणाला ते? इंडस्ट्रीज मध्ये एनर्जी कन्झर्वेशन आणि सेव्हिंगचे प्रोजेक्ट घेतोस म्हटलं ना. पण त्याचे पण तू सर्टिफिकेशन आणि ऑडिटच्या नावाखाली बिझनेस सुरू केलेला आहे. ते एनर्जी कन्झर्वेशन आणि सेव्हिंग गरजेचे आहे, पण त्याचे खरंच योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन करतो का तू, की फक्त दिखावा करतोस? त्याच्याने मी तुला प्रोटेक्शन म्हणून दिलेली ओझोन लेअर जी तू मिटवत चाललेला आहेस ती पूर्ववत होणार आहे का? आणि तुझे ते ग्रीन हाऊस इफेक्टचे कमी होणार आहे का? या सर्वांसाठी काय करतोस तू? करतो ना, मी भरपूर झाडे लावतो. हो बरोबर आहे, झाडे लावतोस ना तू. पण त्याचाही बिझनेस सुरू केलेला आहे तू. 50,000 झाडे लावायचे टेंडर काढायचे, पण ते किती जगले, किती वाचले आणि किती मोठे झाले याचा काहीही हिशोब नाही ठेवायचा. आणि पुढच्या वर्षी परत त्याच जागेवर नवीन 50,000 झाडे लावायचं टेंडर काढायचा. किती तो दिखावा. चल तुला तुझे 2030चे भविष्य दाखवतो. लंच बॉक्स वाटर बॉटल ओके. फोटो क्लिक लिया? खत्म हो गया. खत्म हो गया? अभी 1 वीक पहले तो लिया था. प्रतीक तुमने लिया क्या? यस मैम. कैसे खत्म हुआ? मैम कल में वो फुटबॉल खेलने गया था तो वहां हो गया. क्या तुम पागल हो गया? यहाँ पर मैं इतने पैसे बचा रही हूँ, तुम्हारे डैड इतनी मेहनत कर रहे हैं ताकि तुम लोग बाहर निकल सको, तुम लोग स्कूल जा सको. तुमने पूछा क्यों नहीं मुझे? जस्ट लीव इट. पूरी पैदा नहीं चलाने का. एक नया ऑर्डर कर लो. कृष्ण इज गेटिंग लेट फॉर स्कूल. Irresponsible, Pradeep. इस साल 2016 नहीं 2030 है. इंडिया फुटबॉल वर्ल्ड कप में खेल रहा है. मोबाइल इंटरनेट 4G से 10G हो गया है. और बाहर इतनी पॉल्यूशन है कि हम लोग ऑक्सीजन किट के बिना बाहर नहीं निकल सकते. प्रदीप देखो तो जरा. शायद मेरा ऑक्सीजन किट आ गया है.
गांव घर से बाहर निकल सकूंगी। अब मेरे लिए 50 इयर्स के नहीं लगते। Trust me, he is 38. ये मेरी लाइफ है और आपकी होने वाली। मला माफ करा आणि मला या भीषण संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवा. चल, तुला तुझ्या चुका कशा सुधारायच्या आहेत ते दाखवतो. उनकी मृत्यु हो गई है। बहुत दिनों से उनके खाने में प्लास्टिक आया है। प्लास्टिक वातावरण में सैकड़ों सालों तक उपस्थित रहता है, जिससे यह वायु, जल और भूमि प्रदूषण करता है। हर साल करीब 10,000 जानवर
जैसे कि गाय, भैंस और अन्य पशु पक्षी की मृत्यु प्लास्टिक की वजह से हो रही है। प्लास्टिक कई रसायनों को मिलाकर बनाया जाता है जो जीवों के लिए अत्यंत हानिकारक है। प्लास्टिक को पूर्णतः नष्ट कर होने के लिए 1000 साल लगते हैं। प्रतिवर्ष लगभग 8 मिलियन मैट्रिक टन प्लास्टिक समुद्र में फेंका जाता है। प्लास्टिक से बनी बोतलें, थैले, डिब्बे आदि वस्तुओं का अधिक प्रयोग प्लास्टिक प्रदूषण का कारण है। इसलिए प्लास्टिक छोड़ो। छोड़ो प्लास्टिक थैली, हम सबने अब ठानी, अपना लो कपड़े की कोई थैली नहीं पुरानी। ये सोच सयानी, ये सोच सयानी। गुड इवनिंग मैम, मैं आपके लिए क्या लाऊं? 2 ग्लास शरबत, पर कांच के ग्लास में ही लाना। नो प्लास्टिक ग्लास एंड स्ट्रॉज। ये सोच सयानी, ये सोच सयानी, ये सोच सयानी, ये सोच सयानी। भैया एक पीने की पानी की बोतल दीजिए। नो, हम मेरी रीयूजेबल बोतल यूज कर सकते हैं। यस बेबी, बट एक्स्ट्रा वेट क्यों कैरी करने का? प्लास्टिक की बोतल सस्ती है और हम इसे यूज करके फेंक सकते हैं। नो मॉम, आई डोंट वांट इट। मॉम, आई रियली लव यू, बट आई आल्सो लव माय मदर नेचर, सो आई डोंट वांट टू डिस्ट्रॉय इट। यूज एंड थ्रो प्लास्टिक बोतल यूज करके कचरा क्यों करने का? You cannot reuse plastic, reuse it. Today, we are taking oath. Do not pollute our Mother Earth. Are you with us?
मानव, मला या प्राणी, पक्षी आणि निसर्गासोबत तुम्ही तितकाच प्रिय आहे. ते म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन तर तू करत आहेस, पण फक्त दिखाव्यासाठी न करता ते योग्यरित्या मनापासून कर. आणि सोबतच आता तुला क्युअर देखील करावे लागणार आहे. तो बघ, तू बनवलेला तुझ्या समृद्धीचा रस्ता, आणि हा तुला तुझ्या उद्धाराकडे नेणारा रस्ता, जो तुला तुझ्या समृद्धीसोबतच सुख शांतीसोबत निसर्गाशी जोडेल. सदरील नाटकातील फॅक्ट इंटरनॅशनल लेवलमध्ये प्रेझेंट केलेल्या पेपर आणि रिपोर्ट मधून घेतलेले आहेत. तरी काही चूक झाली असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर खरंच मनापासून सॉरी. आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद. आपल्या महिला अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्यासमोर एक पथनाट्य सादर केलं आणि ते आपण शांतपणे निर्लिप्तपणे इथे बसून बघितलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता पुढील कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतो. तरी इथे उपस्थित सर्वांना विनंती की कोणीही जरी जाऊ नये. पुढील कार्यक्रम बक्षिसी वितरणाचाच आहे. शेवटचा